नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण ज्यावेळी पी एफ काढत असतो त्यावेळी पी एफ काढताना आपल्याला बऱ्याचदा भरपूर अशा अडचणी येतात. बऱ्याचदा यू एन नंबर जो असतो तो यू एन नंबरला पासवर्ड टाकल्यानंतरसुद्धा ओपन होत नाही. यू एन नंबर त्यावेळी एरर येतात. तर एरर आल्यानंतर काय करायचं त्यासुद्धा व्हिडिओचं जे आहे आपलं तो व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेला आहे. तर एस बी टेक्नॉलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आपण पाहू शकतो ज्यावेळी आपलं आधार कार्ड काढायचं असतं त्यावेळी नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी एफबद्दल आपण पूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. तर आपण पाहू शकतो की पी एफ ज्यावेळी आपण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो त्यावेळी काम करत असताना आपला एक यू एन नंबर जनरेट होतो. तर यू एन नंबर जनरेट झाल्यानंतर आपल्याला तो यू एन नंबर हा ॲक्टिवेट करावा लागतो. यू एन नंबर ॲक्टिवेट केल्यानंतर आपण पाहू शकतो की यू एन नंबर ॲक्टिवेट केल्यानंतर आपला फॉरगॉट पासवर्ड करावा लागतो. तर फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला येतो. त्यानंतर आपला यू एन नंबर चालू होतो. तर यू एन नंबर ज्यावेळेस ओपन होतो, यू एन नंबर ओपन झाल्यानंतर आपला प्रोफाईल अगोदर चेक करावं लागतं. प्रोफाईल अगोदर व्यवस्थित करावं लागते. त्यानंतर मग आपण ई नॉमिनेशन करणं गरजेचं असतं. तर प्रोफाईलमध्ये आपल्याला फोटो टाकावा लागतो सुरुवातीला. त्यानंतर फोटो टाकल्यानंतर यू एन नंबरला फोटो टाकल्यानंतर आपण खाली आपलं पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी भरावं लागतं. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आता ओके, पृथ्वीराज भोसले हाय बोला. महेश कोळी ग्रेट इन्फॉर्मेशन, थँक्यू सर. रवींद्र काकणे सर, थँक्यू, नाईस इन्फॉर्मेशन, थँक्यू. किसन पाटील सर हाय बोला, थँक्यू. जर आपण चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. तर आपण पाहू शकतो की ज्यावेळी आपण पी एफ काढू शकतो त्यावेळी आपलं पी एफ काढत असताना आपल्याला भरपूर ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की पी एफ काढण्या अगोदर आपल्याला ई नॉमिनेशन करणं गरजेचं असतं. तर पी एफ काढण्यासाठी ई नॉमिनेशन करावं लागतं आणि ई नॉमिनेशन नंतर आपण ई नॉमिनेशन करताना ज्यांच्या नावे यू एन नंबर आहे तर त्या यू एन नंबरसाठी आपलं जे काही ई नॉमिनेशन करण्यासाठी त्या स्वतःचा आपला आधार कार्ड आणि आपला फोटो लागतो. ते पूर्ण डिटेल्स भरल्यानंतर ज्यांच्या नावे आपला ई नॉमिनेशन करायचं आहे तर त्या नॉमिनेशनच्या जे काय नॉमिनेशन आपण करणार आहे तर त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा फोटो लागतो. तर आधार कार्ड जे देतो आपण तर आधार कार्डवरती जे आपण डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ क्लिअर पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर 2024 असेल तर समजा 1/1/2024 किंवा फक्त तो 2024 असेल तर त्या ठिकाणी ई नॉमिनेशन होत नाही. ई नॉमिनेशन करताना अडचणी येतात आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे तर पी एफसाठी कोणतीही अडचण येत नाही. तर त्यासाठी आपण ई नॉमिनेशन करणं गरजेचं असतं. ई नॉमिनेशन केल्यानंतर मग आपण पी एफ काढू शकतो. आता ई नॉमिनेशनसुद्धा कंपल्सरी केलेलं आहे.